तर नमस्कार फ्रेंड, जय श्रीराम. स्वागत तुमच्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आज मी चाललो आहे माझ्या घरी म्हणजे गंगापूरला. तर बघू आपण काय होतं. आज मी मोठं व्लॉग पण करायला बघतोय कारण मी आज हे माउंट केलं आहे. जरा बघतो ट्राय करून कसं होतं ते काय ते बघू आता पुढं. चला भेटू वगैरे करू. तर गाईज आता आम्ही निघतो इथून. तर डायरेक्ट घरी गेल्यावर थांबायचं. अँगलचा अंदाज नाही आहे कसा आहे काय. बघू आता काय ते. हे बुटके आहे. गाडी ते खराब झाली. आई ग. आता इथून 4 तास पुढं नंतर थांबत थांबत जाऊ बाबा. आज खूप वेळ झाले निघायला. 9:30 निघायचं होतं, 11:15 झाले. तसं भयानक ट्रॅफिक लागल आपल्याला सगळीकडे. गाईज आज खूप ट्रॅफिक आहे यार. इथपर्यंत येऊस तर मला अर्धा घंटा लागून गेला. उशीर झाला मला निघायला, त्यामुळे हे सगळं झालं. रात्री उशिरा झोपलो, सकाळी उशिरा नाही उठलो. सकाळी 8:30 वाजता उठलो. दोन तासापासून टाइमपास करत होतो म्हणजे 10:30 पर्यंत. मग तिथून पुढे बॅग भरली, मग निघालो. काय येडपणा आहे काय. अरे पिंट्या पिंट्या थांब. मैंने जो मिट्टी छुई वो भी सोना हूँ, खुदा मुझसे ना हुई. वाह, क्या दर्द है तेरी आवाज में छोरे. तर काय आपण आता पोहोचतोय भीमा कोरेगाव. तिथं झाले 12:05. अजून आपल्याला लागल जवळ 3.5 तास घरी जाऊस तर. ही गाडी एकदम मस्त. मला आपल्याला गाडी पटली. ॲव्हरेजला प्रॉब्लेम नाही देत बाबा माझी गाडी. एवढा तर परवडतं मला. फक्त एवढंच आहे की थोडीफार पाठ दुखती जास्त ट्रॅव्हल केलं, बस. बाकी काहीच नाही. बाकी एकदम ओके गाडी आहे. मेंटेनन्स वगैरे वगैरे सगळं काहीच प्रॉब्लेम देत नाही गाडी. तर जवळजवळ माझी गाडी झाली 40,000 किलोमीटर. 40,000 किलोमीटर नंतर गाडीचं एक पार्ट चेंज करावा लागला. त्याच्या आधी काहीच चेंज केलेलं नाही. ना काय प्रॉब्लेम ना काय, काहीच नाही. एकदम मस्त. 1 hour later. तर गाइस आम्ही म्हणजे मी स्वतः हम पहुंचे हैं अभी शिरूर. शिरूर के बाईपास पे. अभी आगे वो जो स्पीड ब्रेकर आएंगे वो उससे सरळ सरळ गए अपन तो उधर से आता है शिरूर. इकडे आपण असे टेढ़ी मुड़े थोड़ा राइट करत तो वो बाईपास हो जाता है. तो हमको लेना है बाईपास. समझे तुम? हाँ. अरे कहना क्या चाहते हो? नहीं है समझा करो गाइस. और सब्सक्राइब करो बेटे. मैं म्याऊ हाँ सर गाइस, जो देखो ये है वो स्पीड ब्रेकर जिससे हमको जाना है इकडे वाकड़े राइट को. और हम में से
धुबुक 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 धुबुक. इधर से ऐसे इधर शिरूर है सीधा सीधा. अरे बाप तो वरना बघ वरना बघ. आपण सुप्याजवळ पोहोचतोय. सुप्याला थोडासा एक 15-20 मिनिटाचा आपण ओढ घेऊ, जरा काय खाऊ पिऊ आणि मग वापस निघू. तर काय नाही, आता सुप्यामध्ये थांबलो. आता इथं नाश्ता वगैरे करू. भेटतो तुम्हाला नाश्ता करून वापस गाडीवर. तर काही आता नाश्ता वगैरे झालाय माझा. आता मी इथून निघतोय सुप्यावरून. आता मी निघालो. चलो, एकदम मस्त नाश्ता वगैरे झाला. आता इथून डायरेक्ट आपण थांबणार आपल्या आपल्या घरी जाऊन. घरी जायचं महत्वाचं कारण असं की आज आहे आमच्या इथं हिंदू संमेलनचा कार्यक्रम. आणि तिथं आमचे RSS चे हेड मोहन भागवत जी येणार आहेत. त्यामुळे तिथं जायचंय. बघू आता तिथे गेल्यावर काय काय होतं. संध्याकाळी आहे तो कार्यक्रम. याच्यामध्ये टाकता आला तर याच्यामध्ये टाकेल मी ते, नाही तर मग नवीन एखादा ब्लॉग तयार करेल त्याचा. बघू आता जसं होतंय तसं समजेल काय ते. इथून आता मला जवळ दीड तास तसं लागतील. 3:30 पर्यंत घरी. बघू आता पुढं काय आहे. चला भेटू. काय ऍक्सिडेंट तर बघा तुम्ही कसला डेंजर झालाय. बाप. गाईज, जे तुम्ही गाडी चालवतात ते हळू चालवा, सेफ राईड करा, ते सांगेल तुम्हाला. क्या बोला तूने? तर गाईज, आता आपण आलोय आमच्या घरात तिथं गंगापूरमध्ये. आणि आज बघू शकता तुम्ही किती मस्त आहे इथं. पूर्ण पोलिसांचे संरक्षण. अजून तर येतील ते बघा. इथं पोलीसवाले उभे आहेत. प्रत्येक टप्प्यावर पोलीसवाले उभे आहेत इथं. आणि इकडं जाण्यास मनाई आहे, कारण आमच्या इथे येणार आहेत मोहन भागवतजी. आता मी घरी जातो, फ्रेश वगैरे होतो. तिथे जर का शूट करता आलं तर बघू, जर का याच्यातच टाकता आलं. आता हा किती मोठा ब्लॉग बिल काही सांगता येत नाही, काही नाही. जसं होईल तसं पाहू आपण. चलो ठीक आहे काहीच. भेटतो तुम्हाला आता घरीच तिथे जाऊन. आमची गल्ली इकडं आमचं जुनं घर आहे मध्ये. चलो घर पे जाके मिलते हैं. तर गाईज, मी घरी पोहोचलोय आता. हे आमचं असं काही घर. आता घरात जाऊ. यांच्या वतीनं आजच्या सर्व बंधूंचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, हा केवळ एक संकेत नाही, जेव्हा कार्यक्रम छत्रपती संभाजी महाराज की जय, सब संतन की जय.
कार्यक्रमाची सुरुवात आपण गुरुवार यांच्या आशीर्वादानं केली, पण राज्य ह्या कार्यक्रमाची, ह्या संमेलनाची नेमकी भूमिका काय? तर राजपूर्णते पुसू नका, जात पूर्णते पुसू नका. राज्य पूर्णते पुसू नका, जात पूर्णते पुसू नका, उद्यानातील फुलास त्यांचा रंग पूर्णतः पुसू नका. तर गाईस आता कार्यक्रम संपलाय, आता जेवायचा कार्यक्रम आहे इथं. एकदम मस्त कार्यक्रम झाला. त्यांच्या क्लिप्स टाकालच मी तुम्हाला. हो आता वाढायचं इथं जेवायचं, तुम्हाला दाखवत राहील काय काय येतं. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जी संत मंडळी सर्व आपली होती, तर त्यांची भोजनाची व्यवस्था आपण मध्ये केलेली आहे. हे हिंदू संमेलन संत महाराजांच्या आणि परमपूज्य सरसंघचालक माननीय मोहनजी भागवत यांच्या. तर गाईच कार्यक्रम संपलाय, आमचं जेवण वगैरे पण झालंय एकदम व्यवस्थित सगळं झालंय. आता यायचं आम्हाला घरी जाऊन मस्तपैकी झोपावं. आता लय मोठं ट्रॅव्हल करून आलोय. ठीक आहे, भेटतो आता तुम्हाला घरी जाऊन.